जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू अप्लाय फॉर रिव्हॅल्युशन याबाबत आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये फी किती आहे, निकाल कुठे पाहता येईल, रिव्हॅल्युशनला अप्लाय करताना तुम्हाला नेमकी कोणती काळजी घ्यावी लागणार आहे. कधी कधी पेमेंट तुमचं होतं तरीसुद्धा तिथं मेक पेमेंट येतं किंवा पेंडिंग पेमेंट येतं, त्यावेळेस नेमकी काय करावं आणि पेमेंट कसं करावं या बाबतीत माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. सगळ्यात अगोदर आपण फीज किती लागते ही आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जे ही नॉन प्रोफेशनल कोर्स आहे तर यांना पर सब्जेक्टला 200 रुपये लागणार आहे आणि 20 रुपये प्रोसेसिंग फी लागणार आहे. म्हणजेच एका सब्जेक्टला अप्लाय करायचं तर 220 रुपये लागेल. जर का 2 सब्जेक्टला अप्लाय करायचं तर किती लागतील, 200 × 2 बरोबर 400 आणि 20 रुपये प्रोसेसिंग फी, असे 420 रुपये 2 सब्जेक्टला लागतील. आता नॉन प्रोफेशनल कोर्स म्हणजे कोणते, BA BCom BSc. ओके. तर प्रोफेशनल कोर्स जे काही आहे जसं BBA BBIB BBA CA त्यानंतर BSc कम्प्युटर सायन्स, तर यांना जी काही फी आहे तर ती 250 रुपये पर सब्जेक्टला आहे आणि 30 रुपये प्रोसेसिंग फी आहे. म्हणजे जवळजवळ 280 रुपये एका सब्जेक्टसाठी लागतात. जर का त्या विद्यार्थ्यांनी 4 सब्जेक्टला अप्लाय केलं रिव्हॅल्युशनला तर 250 × 4 बरोबर किती, 1000 आणि प्रोसेसिंग फी किती, 30. असे 1030 रुपये त्यांना 4 विषयासाठी लागू शकतात. तर ओके, या पद्धतीने आपण काय बघितलेले आहे की फी किती लागणार आहे ते बघितलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, फोटोकॉपीला अप्लाय करून झालं आणि फोटोकॉपी आल्यानंतरच तुम्हाला काय करता येईल, रिव्हॅल्युशन प्रोसेस पूर्ण करता येणार आहे. तर रिव्हॅल्युशन प्रोसेसला स्टार्ट करण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगतो, ती तुम्ही काय करा, काळजीपूर्वक बघा. आणि पेमेंट करताना कोणती काळजी घ्यायची हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट्स आहे. कारण एकदा का पेमेंट झालं परत तुम्हाला तुमचे डबल पैसे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत नाही. म्हणून नेमकी काय करावं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची फोटोकॉपी आलेली आहे, ती फोटोकॉपी कुठे बघायची आणि पुढची प्रोसेस काय करायची यासाठी तुम्ही सगळ्यात अगोदर SPPUच्या ऑफिशियल होम पेजवर जा. त्या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साईडला इथे एक्झामिनेशन सेक्शनच्या इथे तुम्हाला एक्झामिनेशन सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये तुम्हाला सेकंड लास्ट ऑप्शन दिलेला आहे फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशन, या बटनावर क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. तिथे फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशन असं नाव आहे. तिथे लॉग इन बटन दिलेलं आहे, त्या लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसेल. इथे लास्टला तुम्हाला स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉग इन बटन दिसेल. तर लॉग इन बटनावर आपण क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर इथे SPSमध्ये तुम्हाला लॉग इन बाय नंतर पासवर्ड आणि एंटर कॅप्चा बघायला भेटेल. जसं लॉग इन बायवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 2 ऑप्शन येणार आहे. एक आहे ईमेल ID आणि दुसरा आहे मोबाईल नंबर. जो परीक्षा फॉर्म भरताना मेल ID आणि मोबाईल नंबर वापरला होता किंवा फोटोकॉपी अप्लाय करण्यासाठी जो मेल ID आणि मोबाईल नंबर वापरला तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जसं की मी या ठिकाणी आता मोबाईल नंबर सिलेक्ट केला, तो एंटर केला, पासवर्ड एंटर केला, इथे जो काही कॅप्चा दिसत आहे तो एंटर केला आणि लॉग इन बटनावर क्लिक केला. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे SPSचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. इथे तुमचा लर्निंग मोड, कोर्स एनरोल, कॉलेज इन्फॉर्मेशन, पर्सनल इन्फॉर्मेशन, प्रोफाईल स्टेटस दिसेल आणि ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला 4 नंबरचा कॉलम फोटोकॉपी रिव्हॅल्युशन दिसणार आहे. तर या फोटोकॉपी रिव्हॅल्युशन बटनावर क्लिक करा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे ॲप्लिकेशन ID दिसेल, नंबर ऑफ सब्जेक्ट दिसतील, पेमेंट स्टेटस दिसेल आणि इथे फोटोकॉपी ॲप्लिकेशनच्या इथे व्ह्यू सब्जेक्ट, डाउनलोड फोटोकॉपी, त्याच्यानंतर फोटोकॉपी व्हेरिफिकेशन आणि अप्लाय फॉर रिव्हॅल दिसेल. आता ज्या विद्यार्थ्यांची फोटोकॉपी आली त्यांनी जोपर्यंत फोटोकॉपी व्हेरिफिकेशन केलं नाही तोपर्यंत त्यांना रिव्हॅलला अप्लाय करता येणार नाही. मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की फोटोकॉपी व्हेरिफिकेशन कसं करायचं त्या बाबतीतली माहिती दिलेली आहे. तर तुम्ही काय करा, या फोटोकॉपी व्हेरिफिकेशनमध्ये जा, तिथे सब्जेक्ट सिलेक्ट करा आणि सब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तिथे तुम्हाला 5 ऑप्शन दिसतील. मी ते तुम्हाला दाखवतो.
बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं फोटोकॉपी व्हेरिफिकेशन फॉर्ममध्ये गेल्यानंतर तिथे तुमचं स्टुडंट नेम दिसेल, तुमचा ॲप्लिकेशन ID दिसेल, कोर्स नेम दिसेल, इयर दिसेल. यानंतर तुम्हाला पेपर नेम विथ कोड नंबर दिसेल. त्यामध्ये सिलेक्ट कॉलमला जाऊन तुम्ही तो सब्जेक्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला 5 प्रश्न दिलेले आहे की आता या 5 प्रश्नांमध्ये तुम्हाला असे वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहे की एक्झामिनरने पेपर व्यवस्थित चेक केला का, काही प्रश्न सुटून गेलेत का, त्याच्यानंतर त्यांनी जे मार्क त्या क्वेश्चनला दिले तेच तुमच्या 1 नंबरच्या पेजला ओपन लिहिलेले आहेत का, एक्झामिनरमध्ये काही चूक झाली का, असे काही महत्त्वाचे प्रश्न असतील तिथं यस नो या ठिकाणी प्रॉपर चेक करा. जसं एखाद्या विद्यार्थ्याचा असेल की तिथं क्वेश्चनमध्ये मार्क दिलेले 4 आणि इकडे 1 नंबरच्या पेजवर मार्क वाढताना लिहिलेले 1, तर असं जर का असेल तर तुम्ही त्या कॉलमला तिथे यस टिक मार्क करा किंवा नो टिक मार्क करा आणि सबमिट करा. हे सबमिट केल्यानंतरच तुम्हाला काय होणार आहे, रिव्हॅल्युएशनचा टॅब एका दिवसात तुम्हाला ओपन होणार आहे. बघा आता तुम्ही काय केलेलं आहे, फोटोकॉपी व्हेरिफिकेशन केलेलं आहे. त्यानंतर एका दिवसानंतर तुम्हाला काय होईल, अप्लाय फॉर रिव्हील हे बटन तुम्हाला दिसून येईल. सो इथे अप्लाय फॉर रिव्हील बटनावर काय करा, क्लिक करा. रिव्हील बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही ज्या ज्या सब्जेक्टला फोटोकॉपी अप्लाय केलेली होती ते सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी रिव्हॅल्युएशनसाठी उपलब्ध होईल. इथे विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे की सपोज तुम्हाला वाटलं आहे की या 4पैकी मला 2च सब्जेक्टला फोटोकॉपीला अप्लाय करायचं, तर तुम्ही त्या सब्जेक्टच्या बॉक्समध्ये फक्त क्लिक करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. तुम्ही जर का सगळ्या बटनावर क्लिक केलं तर तुम्हाला सगळ्या म्हणजे सगळ्या सब्जेक्टचे काय करावे लागतील, पैसे भरावे लागणार आहे. जसं की आता या ठिकाणी या स्टुडंटला संपूर्ण 4च्या 4 विषयांना रिव्हॅल्युएशन करायचं आहे, म्हणून आपण काय करूया, या ठिकाणी 4 बटनावर क्लिक करू आणि सबमिट बटनावर क्लिक करणार आहोत. इथे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला परत कन्फर्मेशन विचारलं जातं की यू कॅन म्हणजे इथे सांगितलेलं आहे की तुम्ही हे सब्जेक्ट सिलेक्ट केलेले आहे. आता सपोज मला जर का वाटलं की नाही या 4पैकी मला फक्त 2च सब्जेक्टला टिक करायचं होतं, तर इथे एडिट बटनावर जाऊन तुम्ही ते सब्जेक्ट सिलेक्ट करू शकता. पण एकदा का जर का तुम्ही सबमिट बटनावर किंवा सबमिट ॲप्लिकेशनवर क्लिक केलं तर त्यानंतर तुम्हाला कुठेही बदल करता येणार नाही. आपण सबमिट ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करू. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक मेसेज येतो, सक्सेस, प्लीज क्लिक ऑन मेक पेमेंट बटन फॉर फर्दर प्रोसेसिंग. इथे क्लोज बटनावर पुन्हा क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल, रिव्हॅल्युएशन ॲप्लिकेशन. इथे ॲप्लिकेशन ID, नंबर ऑफ सब्जेक्ट दिसून येतील, पेमेंट स्टेटस पेंडिंग दिसेल आणि ॲक्शन कॉलममध्ये मेक पेमेंट आणि व्ह्यू सब्जेक्ट दिसेल. सो इथे मेक पेमेंट बटनावर काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे सिलेक्ट पेमेंट गेटवे दिसेल, पेमेंटचे डिटेल्स तुम्हाला बघायला भेटेल. तर इथे सिलेक्ट पेमेंट गेटवेमध्ये तुम्हाला मधला जो काही ऑप्शन आहे CC ॲव्हेन्यू या बटनावर क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच पुढे मेसेज येईल, प्रोसीड फॉर पेमेंट. या प्रोसीड फॉर पेमेंट बटनावर देखील क्लिक करा. आता या ठिकाणी बघा इथे अमाऊंट 1030 रुपये आली. मी मगाशी सांगितलं हा एक्झाम्पल या स्टुडंटचा हा प्रोफेशनल कोर्स आहे, म्हणजे 250 रुपये एका सब्जेक्टला आहे, म्हणून 4 सब्जेक्टचे किती झाले, 1000 रुपये आणि प्रोसेसिंग फी 30, असे मिळून 1030 रुपये झालेले आहे. इथे प्रोसीड फॉर पेमेंट बटनावर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील. जसं पेमेंट करण्यासाठी तुम्ही HDFC कार्ड, अदर बँक कार्ड, नेट बँकिंग, UPI, भारत QR कोड, EMI असे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. EMI हा ऑप्शन ॲक्टिवेट नसतो, बाकीचे ऑप्शन आहे तुम्हाला. जसं की आता मला UPI हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, म्हणून मी UPI बटनावर क्लिक केलं. UPI बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला UPIमध्ये सुद्धा तुम्हाला स्कॅन QR कोड दिसेल, नंतर UPI ID किंवा मोबाईल नंबर तुम्हाला एंटर करावा लागेल. आता मी लास्टचा ऑप्शन UPI ID किंवा मोबाईल नंबर मी घेतलेला आहे. जसं मी इथे UPI ID किंवा माझा मोबाईल नंबर पेस्ट केला आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक केल्यानंतर इथे मला लॉग इन आलं की व्हेरीफाईड. ओके, माझं नाव पण या ठिकाणी आलेलं आहे. शेवटी तुम्हाला पे नाव बटन दिसेल, त्या पे नाव बटनावर क्लिक करा. आता जसं की मी फोनपेचा माझा UPI ID टाकलेला आहे, म्हणून फोनपेच्या ॲप्लिकेशनमध्ये गेलो किंवा या ठिकाणी तुम्हाला समोरच्या डॅशबोर्डवर या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी दिलेला आहे पेमेंट कंप्लीट करण्यासाठी. ओके, सो मी काय केलं, माझ्या फोनपे ॲप्लिकेशनला आलो, तिथे मला या पद्धतीच्या 2 नोटिफिकेशन दिसून येतील. इथं पेमेंट रिक्वेस्ट आहे, तर पे बटनावर क्लिक केल्यानंतर इथे पेमेंट रिक्वेस्ट आली, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी 1030, पे नाऊ आणि डिक्लाईन असे 2 ऑप्शन आलेले. सो मला इथे पेमेंट करायचं म्हणून मी पे नाऊ बटनावर क्लिक केलं. ओके, सो पे नाऊ बटनावर क्लिक करून मी माझा जो काही 4 डिजिट 6 डिजिटचा पिन असेल तो मी काय केला, एंटर केला. एंटर केल्यानंतर इथे मला पेमेंट सक्सेसफुल अशा पद्धतीचा डॅशबोर्ड आला आणि 1030 रुपये मी पेमेंट सक्सेसफुल केलेला आहे. आता पुन्हा मी काय केलं,
ज्या ठिकाणी मी गुगल क्रोममधून ॲप्लिकेशन केलेलं होतं तर त्या ठिकाणी मी पुन्हा आलो त्या विंडोमध्ये आणि या विंडोमध्ये बघा कंप्लीट युअर पेमेंट इन 4.14 सेकंड. ओके, म्हणजे 4 मिनिटं 14 सेकंद रिमेनिंग राहिलेले. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याच पेजला तसंच राहायचं आहे. तुम्ही इथे बॅक बटन प्रेस करायचं नाही किंवा याच्या बाहेर यायचं नाही. इथे सांगितलं की डू नॉट प्रेस बॅक और रिफ्रेश बटन व्हाईल वी आर प्रोसेसिंग युअर पेमेंट. जोपर्यंत इथे 00 आकडा होत नाही, ओके, तोपर्यंत तुम्ही बॅक बटन प्रेस करायचं नाही. काही विद्यार्थी काय करतात, इथे जातात आणि इथून लगेच बॅक बटन प्रेस करतात किंवा डायरेक्ट काय करतात, पेज रिफ्रेश करतात. तर असं करण्याची आवश्यकता नाही. ओके, जोपर्यंत इथे 00 होत नाही तोपर्यंत तुम्ही बॅक येऊ नका. ही महत्त्वाची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. अदरवाईज तुमचं पेमेंट काय होईल, पेंडिंगमध्ये दिसून येईल. ओके, सो मी आता या ठिकाणी पूर्ण 5 सेकंद थांबलेलो आहे, 5 मिनटं थांबलेलो आहे आणि 5 मिनटं झाल्यानंतर मला लगेच या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल, पेमेंट रिसिव्ड सक्सेसफुल. त्यानंतर इथे उजव्या साईडला टॉप लेवलला तुम्हाला 3 आडव्या रेषा दिसतील, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे 2 ऑप्शन आहे, एक फोटोकॉपी डॅशबोर्ड आणि दुसरं आहे लॉगआउट. सो मी फोटोकॉपी डॅशबोर्ड हे ऑप्शन सिलेक्ट केलं. ओके, हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला इथे ॲप्लिकेशन ID दिसेल, नंबर ऑफ सब्जेक्ट दिसेल, पेमेंट स्टेटस आता सक्सेसफुल दिसणार आहे. त्यानंतर डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म आणि व्ह्यू सब्जेक्ट दिसेल. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, रिव्हॅल्युएशनची प्रोसेस पूर्ण करू शकता. आता रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट तुम्हाला कधी लागेल बघा. आता या प्रोसेसला किमान 15 ते 20 दिवस किंवा मॅक्झिमम 30 दिवस पण लागू शकतात. ओके, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो किमान 1 महिन्यापर्यंत तुम्ही काय केलं पाहिजे, वेटिंग केलं पाहिजे. आता काय केलं जातं, ही रिक्वेस्ट विद्यापीठाकडे गेल्यानंतर विद्यापीठ तुमचा पेपर घेईल. त्या सब्जेक्ट किंवा जो कोणी प्रमुख असेल, जे व्यक्तीची अपॉइंटमेंट केलेली असेल त्या व्यक्तीच्या माध्यमातून हा पेपर काय केला जातो, रिचेक केला जातो. आणि रिचेक केल्यानंतर त्याचे जे काही मार्क आहे ते तुम्हाला लगेच काय करता येतील, बघता येतील. आता ते मार्क कुठे बघायचे, त्याकरता नेमकी काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. क्वेश्चनचा रिझल्ट बघण्यासाठी आपण काय करा, पुन्हा एक्झाम सेक्शनमध्ये जा. एक्झाम सेक्शनला गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट हा टॅब दिसेल. या रिझल्ट टॅबवर क्लिक करा आणि इथे तुम्हाला रिव्हॅल्युएशन रिझल्ट हा दिसेल. तर या रिव्हॅल्युएशन रिझल्टवर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुमचे जे काही सब्जेक्ट असतील ते सब्जेक्ट जर का दिसले तर या ठिकाणी व्ह्यू सब्जेक्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या सब्जेक्टवर क्लिक केल्यानंतर इथे तुमची एक्झामिनेशन दिसेल जो असेल तो. त्यानंतर इथे सर्च बाय, इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहे, सीट नंबर किंवा PRN नंबर. शक्यतो PRN नंबर सिलेक्ट करा. इथे तुमचा PRN नंबर एंटर करा. त्यानंतर इथे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट तुम्हाला बघायला भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये रिव्हॅल्युएशनला कसे अप्लाय करावे, फी किती असणार आहे, निकाल कुठे पाहता येणार आहे आणि रिव्हॅल्युएशनला कोणती काळजी घ्यावी याबाबत माहिती दिलेली आहे. तसेच पेमेंट कसं करावं, पेमेंट करताना कोणती काळजी घ्यावी, रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट तुम्हाला कम्प्लिटली 1 महिन्याच्या नंतरच तुम्हाला बघायला भेटेल. लवकर आला तर आपण त्याची माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलला निश्चित देणार आहोत. त्यामुळं अपडेटेड माहितीसाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. इतर विद्यार्थ्यांना देखील टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हायला सांगा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.